सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोयना आणि वारणा या धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। सांगली जिल्ह्यात गेली 7 दिवस झालं पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आपण पाहू शकता, आपण सांगलीतील कृष्णा नदीच्या तीरावर आहोत। आपण कृष्णा नदीच्या तीरावर कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही जवळजवळ 25 फुटापर्यंत आलेली आहे। काल ही 18 फूट होती। 7 फुटांनी पाण्याची पातळी एका रात्रीमध्ये वाढलेली आहे। सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यामध्ये 24 तासामध्ये 148 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस पडलेला आहे। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात इतर भागातही पावसाची संततधार ही सुरूच आहे। एकंदरीत पाहिलं तर धोक्याची पातळी ही 33 फुटावर आहे आणि असाच पाऊस सातत्याने पडत राहिला तर धोक्याची पातळी ओलांडून या ठिकाणी पुन्हा एकदा संत वाहणारी कृष्णा नदी ही आक्रमक घेत पवित्रा घेत या ठिकाणी महापूर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। शिराळा तालुक्यामध्ये मोरळा नदी असेल, वारणा नदी असेल, या ठिकाणी खबरदारीचे उपाय घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कृष्णा नदीच्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी योग्य ते उपाय योजना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।